कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। शौर्य, शाळेत आज अमोलला बघून मुलं खुश झाले असतील ना रे? नाही ना, सगळ्यांनी मला आज खूप चिडवलं। काय? कोण काय म्हणलं आमच्या अमोलला? अगं म्हणजे बघ, काय नाही काय नाही काय नाही, हो ना तिनू, काय नाही। भांजे थांबा। टिनू, शौर्य, कोण काय म्हणलं अमोलला? शौर्य, टिनू, तुम्ही आमच्या छोटे सरकारांची काळजी घेणार होता ना? मग सांगा बरं काय झालं? आम्ही खेळत असताना काही मुले आम्हाला टाकल्या टाकल्या म्हणून चिडवत होते। काय? नाही, पण अमोलने त्यांना समजावलं, आता ते नाही चिडवणार कोणाला। या मुलांना ना मूल्यांचं शिक्षण देणं गरजेचं आहे। काय नवीन पिढी आहे, विचार आहे, ठीक आहे, पण एखाद्याला असं चिडवताना त्याला वाईट वाटेल एवढं पण कळू नये। नाहीतर काय, मुळात त्यांना अधिकार देतो कोण चिडवण्याचा? मामा, आता त्यांनी सांगितलं की ते चुकून बोल। चुकून कसं अमोल? कुणालाही मजा येत असल्याशिवाय असं करत नाही हा? अहो रुपाली, असू द्या, लहान मुलंच आहेत ती। आणि अमोल म्हणतो ना त्यांनी समजावलं त्यांना, मग जास्त मनावर नाही घ्यायचं आपण। अहो समज द्यायलाच पाहिजे बापू, असं कसं हे कुणाला चिडवू शकतात? काय झालं? कोण काय बोललं तुला? काय नाही मा, काय नाही। अमोल, असं खोटं बोलतात का? काय झालं नक्की? अरे जा, अरे पोरं शाळेतनं नुकतीच दमून आलीत, त्यांचं खाऊन झाले, आता त्यांना घरी जाऊ दे ना। दिप्या, सोडून ये बघू त्यांना। हा चला बाबा, चल। मोना, आपण इथलं सगळं आवरून घेऊ, स्वयंपाकाला लागायचंय ना आपल्याला। अहो, तुमची इस्त्रीचे कपडे ना बाहेर ठेवलेत, तेवढे आत ठेवा। बर। बापू, मी काय म्हणतो, आपण पण जरा चक्कर मारून येऊ, चल। हो, स्वप्नील सर येत आहे ना? थांबा सगळे, काय झाले नक्की? वहिनी, मोना, आले। काय कदम, वहिनी काय झाले नक्की? काय झालंय मला नक्की कळेल का? भाऊजी, अहो अमोलच्या शाळेतली काही मुलं आज अमोलनं चिडवत होती। अशी कशी वागतात हो ही मुलं? काय चिडवलं? ए बाळा, कोण होती ती मुलं? नाही, एक मिनिट, मी उद्या मुख्याध्यापकांशी जाऊन बोलते। तक्रार केल्याशिवाय कळणार नाही त्यांना। अमोल, त्या पोरांबद्दल का लपवतोस बाळा आमच्यापासून? मामा, अरे काहीच नाही झालं। अहो काय नाही, कसं छोटे सरकार, तुमचे फ्रेंड्स उगाच सांगत होते का? अहो तुम्ही आजारातून आत्ता बरे झालायत, ह्याचा तरी विचार करायला हवा ना त्यांनी। अरे शांत व्हा सगळे, काही झालं नाही। ही मुलं मला शिरत होती हे खरे, पण काय? त्यांना चॅलेंज केला आणि तुम्ही माझ्यामुळे गेम खेळा, ह्याच्यामध्ये जर तुम्ही जिंकला तर चिडवा आम्हाला, जर आम्ही जिंकलो तर आमचं सगळं ऐकावं लागेल। इथून पुढे कुणालाही चिडवण्यापेक्षा गेम खेळून जिंकून दाखवत जा। आपली उचडी चिडून दाखवण्यात नाही, तर काहीतरी करून दाखवण्यात असते। या बात आहे भांजे, अहो एवढ्या मोठ्या पोरांना दणक्यात हरवलं की तुम्ही। हो, पण मी ठीक आहे, हे तुम्हाला कधी करणार? अरे हे काय आता? बाबा, हो तुम्ही किती काळजी करता माझी, आता तुम्ही सारखं माझ्या मागं मागं येणार आहात का? बोल बाळा, अरे पण आम्ही एकदम ठीक आहे। हो बाळा, आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तू एकदम ठीक आहेस ते। तुम्ही मला प्रॉमिस करा की तुम्ही सारखी माझी काळजी करणार।
बरं बाबा, आम्ही आता प्रॉमिस करतो सगळे तुला की आम्ही अजिबात तुझ्या मागे मागे करणार नाही. काय? बरं मा, शाळेतून आल्यापासून मी आवडलंच नाही. मी आवडून येतो. जा आवरा. आप्पे मला वाटलंच होतं यावर. मला पण भीती होतीच याची, पण आपला अमोल एवढं व्यवस्थित सगळं हँडल करेल असं वाटलं नव्हतं मला. हा मग छोटे सरकार आहेतच हुशार. हा, पर मला काय वाटतंय, तुम्ही एकदा शाळेत जाऊन भेटून यायला पाहिजे. हो अपर्णा, अगं अमोलने आज सगळं सांभाळून घेतले, पण प्रत्येक वेळी परिस्थिती अशीच असेल असं नाही ना. आपण यावर काहीतरी उपाय करायला हवा. मलाही असंच वाटतं रुपाली ते. अहो आज त्या पोराने फक्त चिडवलं, पण उद्या भांडण करायला कमी करणार नाहीत. त्यामुळे असं होऊ नये यासाठी काहीतरी उपाय करायलाच हवा. हो दिदे, आपण सारखं सारखं अमोलच्या सोबत नसणार आहे, त्यामुळे या गोष्टींवर आत्ताच विचार करायला पाहिजे. अरे दिप्या, विचार काय करायचा आहे? ते शिक्षकांशी जाऊन बोललं पाहिजे जे काय झालं त्याबद्दल. मला नाही वाटत असं. काय? मला नाही वाटत आहे की या सगळ्या विषयावर आपण त्याच्या शिक्षकांशी जाऊन बोलावं. काहीच अर्थ नाही त्यात. अपर्णा, अगं ती मुलं कसलाही विचार न करता अमोलला चिडवत होती आज. लक्षात येते का तुझ्या? रुपाली ताई, आपण किती दिवस अमोलची काळजी करणार आहोत? हा म्हणजे आतापर्यंत त्याचा आजार पण होतं म्हणून त्याची काळजी करणं खूप साहजिक होतं. पण आपण सतत त्याची काळजी केली, सतत त्याच्या मागे राहिलो ना, तर त्याला वाटेल की आपल्याला बांधून ठेवलंय सगळ्यांनी. अप्पे, अमोल लहान आहे. ते असं चिडवलं, त्रास दिला तर त्याच्यावर काय परिणाम होईल याचा विचार केला पाहिजे आपण. धीट आहे तो अर्जुन. या सगळ्यामुळे तो अजिबात घाबरणार नाही, उलट धीट होईल. आणि अर्जुन, इथून पुढे आयुष्यात वेगवेगळे लोक त्याच्या पुढे येणार आहेत. त्यांचे वेगवेगळे स्वभाव असतील. आतापर्यंत ऍडजस्ट करायला शिकेल ना तो. पण आप्पे, तरी बी ना मला काळजी वाटते ना. बाबा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आपल्या अमोलला काही होणार नाही. माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि कुटुंब म्हणून आपण पण कधीतरी त्याच्यावर विश्वास दाखवलाच पाहिजे ना. काय? हा, पण या सगळ्यातून काय घडू नाही म्हणजे झालं. अर्जुन, हे बघ, घडलं असतं ना तर ते आजच घडून गेलं असतं. पण तसं झालंय का? अरे आपल्या अमोलने हुशारीने सिद्ध केलंय की हिंसेपेक्षा बुद्धी श्रेष्ठ. अरे त्याला हे सगळं कळतंय. बघ, तो इथून पुढे पण सगळं हँडल करेल. तू नक्की पूर्ण विचार केलाच दिदे? अरे दिप्या, त्यात विचार काय करायचा आहे? अरे पिलाच्या पंखात बळ यायला, त्याचा आत्मविश्वास वाढायला. आई म्हणून आप्याचा अगदी बरोबर आहे. आपण अमोलच्या मागे लागण्यात काहीच अर्थ नाही. बरोबर आहे. कधी कधी अति काळजी पण वैताग आणते. तसं नको व्हायला. अमोलला त्याला त्याच्या पद्धतीने जगून द्यावं असं मला पण वाटतं. आणि अपर्णा, तुझ्या अशा विचारांमुळे कमी वयात अमोलमध्ये एवढी प्रगल्भता आली. खरंच त्याला स्ट्रॉंग बनवायची एकही संधी तू सोडत नाहीस. त्या मोना, रुपाली ताई, अजिबात काळजी करू नका. माझ्यावर थोडा विश्वास ठेवा. आपला अमोल या सगळ्यासाठी अगदी सक्षम आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.